तर मार्केट ट्रेडिंगसाठी आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी आहे? काय वाटतंय तुम्हाला? एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. मार्केट जे आहे आता ट्रेडिंगसाठी आहे की इन्व्हेस्टमेंटसाठी आहे? फुल प्रूफ बघणार आहे आपण, की आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे तर कसं आणि इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर कसं? तर प्रशांत सरांचा रिप्लाय आलाय ट्रेडिंगसाठी. बरोबर? येस. आणि नितीन सर पण म्हणतायत ट्रेडिंगसाठी. तर लक्षात घ्या मार्केट ज्यावेळेस पण पडत असतं, तर त्यामध्ये आपण प्रिफर काय करतो ट्रेडिंग. कारण मार्केट वाढताना हे त्याची मूव्हमेंट कशी असते एकदम हळू वाढतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघतो एखादी टेकडी आहे आणि टेकडीवरती चढायचंय, तर टेकडीवरती चढण्यासाठी आपण कसं चढतो? एकदम पळत जातो का? अजिबात नाही. तर हळू टप्पे घेत आपण जातो. पण तीच टेकडी चढल्यानंतर जर दुसऱ्या बाजूला जर खाई म्हणजे दरी असेल तर आणि आपण त्या बाजूला गेलो तर काय होणार आहे डायरेक्टली एक शार्प फॉल येणार आहे. म्हणजे जसं आपण वॉटरफॉल वगैरे बघतो. तर त्या प्रमाणे आपण मार्केटला पडताना बघतो. जर मी इथे समजा या ठिकाणी निफ्टीचा चार्ट या ठिकाणी ओपन करतो आणि जर मी इथे डेली कॅन्डलच्या ऐवजी जर मी मंथली कॅन्डल घेतो, तर तुम्हाला रिसेंटली काय दिसतंय मार्केट सडन काय होत चाललंय मागच्या बघा ही एक कॅन्डल किती ह्याची आहे आता म्हणजे आपण कॅन्डल स्टिक बघतोय. पूर्णपणे कोर्समध्ये तर पूर्ण डिटेलमध्ये आहे. पण आपण आता काय बघतोय, की ह्या ज्या सिंगल कॅन्डल आहेत. ही एक कॅन्डल किती ड्युरेशनची आहे? 1 मंथ. आता आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे, की मार्केट हे ट्रेडिंगसाठी सुटेबल आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी? जर मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी सुटेबल असेल, तरच आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, अदरवाईज आपण ट्रेडिंग करणार आहे. आता इन्व्हेस्टमेंटसाठी सुटेबल आहे का नाही हे कसं ओळखायचं? राइट? मार्केट हे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स याची जर्नी आपल्याला पाहावी लागेल. जर्नी म्हणजेच काय? आता ही एक कॅन्डल किती ड्युरेशनची आहे? तर जवळपास 1-1 महिन्याची 1-1 कॅन्डल आहे. सगळ्यांना लक्षात येतंय दोघांना पण? की इथं ही जी कॅन्डल आहे ती कितीची आहे? प्रत्येक कॅन्डल ही 1-1 महिन्याची आहे. आणि या एका महिन्याच्या कॅन्डलमध्ये आपण पाहतोय, की या ठिकाणी मार्केट 2008 मध्ये क्रॅश झालं बरोबर आहे? मार्केट काय झालं 2008 मध्ये क्रॅश झालं. आता मार्केट ज्यावेळेस 2008 मध्ये क्रॅश झालं, काय रिझन होतं त्यामागचं? तर त्यामागचं रिझन काय होतं? तर लेमन ब्रदर्स क्रायसिस, राइट? 2008 मध्ये काय झालं होतं? लेमन ब्रदर्स क्रायसिसमुळे अगदी यूएसचं मार्केट सुद्धा एकदम क्रॅश झालं आणि त्यामुळं मार्केटमध्ये आपण बघतोय, की इथं शार्प फॉल आला आणि मार्केट आपल्याला पडताना दिसलं. एकदम शार्प फॉल, बरोबर. त्यानंतर पुन्हा मार्केट वरती आलं. पुन्हा 2012 मध्ये आपण बघतोय, 12 मध्ये सुद्धा काय झालं इथं मार्केट फॉल. 2012 मध्ये म्हणजे युरोपियन मार्केट या ठिकाणी क्रॅश झाले होते. तर 2012 मध्ये सुद्धा काय आलं? मार्केट फॉल. आता 2008 त्यानंतर 2012 आणि त्यानंतर मार्केट जे क्रॅश झालं ते म्हणजे 2016 मध्ये. कधी झालं मार्केट नंतर क्रॅश? 2016. आता 2016 मध्ये काय होतं? तर 2016 मध्ये ब्रेक्झिट इव्हेंट होता. बरोबर. त्यासोबतच आणखी एक इव्हेंट त्यासोबत कंबाईन होता तो म्हणजे डिमॉनिटायझेशन त्या पिरियडमध्ये 2016 मध्ये ब्रेक्झिट आणि डिमॉनिटायझेशन ह्या 2 इव्हेंटमुळे सुद्धा मार्केट काय झालं? मार्केट ड्रॉप झालं. त्यानंतर नेक्स्ट कधी झालं? तर या ठिकाणी कोव्हिडमध्ये 2020 मध्ये बघा सगळ्यांना लक्षात येते का 2020 मध्ये देखील मार्केट हे सडन काय झालं? सडनली ड्रॉप आणि आत्ता जे चालू आहे ते चालू आहे 2024. आता जर आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या, त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय बघा. तर मार्केटची जर जर्नी आपण पाहिली, निफ्टी 50 ची जर जर्नी आपण पाहिली, तर आपल्याला हे दिसून येतं 2008, 2012, 2016, 2020 आणि आता 2024 प्रत्येक 4 वर्षांनंतर मार्केटमध्ये एक सायकल येत आहे आणि या सायकल थ्रू मार्केट प्रत्येक 4 वर्षानंतर काय होतंय? ड्रॉप होतंय. आता ह्या ड्रॉपचा बेनिफिट कसा घ्यायचा? कारण आपण तर पाहिलंय, की आम जनता जी आहे, आम लोकं जे आहेत तुमच्या माझ्यासारखे, ते काय करतात? तर मार्केट ज्यावेळेस पडायला लागतं, त्यावेळेस पहिल्यांदा आपले शेअर्स विकून बाहेर पडायला सुरुवात करतात. आणि हीच एक अपॉर्च्युनिटी असते आपल्यासाठी.
ही काय असते आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी. ज्यांनी पण मार्केटचं नॉलेज घेतलंय, त्यांनी कधीही पडत्या मार्केटमध्ये बघा मार्केट पडल्यानंतर म्हणजे मार्केट पडत असताना घेण्याची हिंमत कोण करतं का? कोणच नाही. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे मंदी हीच काय संधी. मार्केट पडतंय, मार्केट खाली चाललंय म्हणजेच काय आहे? मार्केट पडणं ही काय आहे? एक अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण आत्ता जरी मार्केट पडत असलं, मार्केट कधीपासून पडतंय बघा, इथं जर मी कर्सर जर नेतो, मार्केट हे ऑक्टोबर 2024 पासून पडतंय आणि ऑक्टोबर 2024 पासून जर मार्केट पडतंय, म्हणजेच ही काय आहे, ही मंदी मार्केटमध्ये यायला चालू झाली आणि मंदी ही संधी म्हणजेच मार्केट पडतंय ह्याला आपण काय बघणार आहे, एक अपॉर्च्युनिटी.